सुप्रभात. बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सौजन्याने ऑनलाईन शिक्षण आपले अविरत चालू आहे. या उपक्रमातील सर्व अधिकारी वर्गांचे तसेच विद्यार्थी व शिक्षक वृंदांचे मी स्वागत करते. आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. घटक आहे भाषाविषयक क्षमता आणि उपघटक आहे मराठी भाषेतून व्यक्तिमत्व विकासाकडे. मी मानसी भवर, अंधेरी पश्चिम नवीन मराठी माध्यमिक मनपा शाळा येथे कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण मराठी पाठ्यपुस्तकानुसार व दिलेल्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास केलेला आहे. यानुसारच आपण विविध प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात स्वाध्यायकृती सुद्धा अभ्यासल्या आहेत. आज आपण आपला अभ्यास हा व्यक्तिमत्व विकासाकडे कसा जाता येईल या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपण भाषाविषयक क्षमता जाणून घेणार आहोत आणि या भाषाविषयक क्षमता आपल्यामध्ये आल्या तर नक्कीच आपला मराठी विषयातून साधला जाणारा व्यक्तिमत्व विकास कसा फुलत जाईल हे आपल्याला निश्चितच सांगता येईल. यासाठी आपण भाषाविषयक क्षमता जाणून घेऊया. या भाषाविषयक क्षमता जाणून घेताना काही क्षेत्र आणि त्या अनुसार काही क्षमता ह्या येतात आणि हे क्षेत्र आणि त्या क्षमता आपण जर आपल्यामध्ये आणल्या तर नक्कीच आपला व्यक्तिमत्व विकासा फुलत जाईल. या दृष्टिकोनातून आपण सर्वप्रथम पहिलं क्षेत्र पाहूया, श्रवण क्षेत्र. श्रवण म्हणजे ऐकणे. ऐकण्याची कृती ही जर आपली व्यवस्थित असेल तर नक्कीच या क्षमता आपल्यामध्ये येतील आणि त्यानुसार आपला व्यक्तिमत्व विकास हा घडत जाईल. त्या क्षेत्रामध्ये कोणकोणते क्षमता येतात आपण पाहणार आहोत. या क्षेत्रामध्ये विविध प्रसार माध्यमाच्या प्रसारित होणाऱ्या बातम्या, चर्चा व संवाद समजपूर्वक ऐकता येणे ही क्षमता आपल्यामध्ये यावी यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. सार्वजनिक ठिकाणावरील सूचना समजपूर्वक ऐकता येणे, घर व परिसरातील अनौपचारिक विषयांवरील संवाद ऐकता येणे, विनोद, गाणी, कविता, कथा व संवाद ऐकून आनंद घेता येणे, गीते, समूह गीते, कविता, वक्त्यांची भाषणे व विविध साहित्य प्रकाराच्या ध्वनिफिती समजपूर्वक ऐकता येणे, विविध बोलीभाषा लक्षपूर्वक व समजपूर्वक ऐकता येणे. यानुसार या क्षमता आपण श्रवण क्षेत्रात अभ्यासायच्या आहेत. या दृष्टीने आपण जर आपल्या या क्षमता वाढविल्या तर निश्चित आपला व्यक्तिमत्व विकास हा फुलत जाणार आहे. दुसरे क्षेत्र आहे ते म्हणजे भाषण आणि संभाषण क्षेत्र. या क्षेत्रामध्ये आपलं संवाद कौशल्य तर वाढणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला प्रभावी संभाषण कौशल्यामध्ये विविध गोष्टी अभ्यासून आपलं व्यक्तिमत्व अधिकाधिक फुलवता येणार आहे. यातील क्षमता पहा, गाणी, कविता, समूह गीते स्वराघातासह म्हणता येणे, विविध साहित्य प्रकाराच्या सादरीकरणाचे मूल्यमापन करता येणे, प्रसंगानुरूप व विषयानुरूप स्वतःचे विचार समोरील व्यक्तीला पटवून देता येणे, विविध उपक्रमाच्या नियोजनाच्या चर्चेत सहभाग घेता येणे, प्रभावी भाषण संभाषण कौशल्यांचा उपयोग करता येणे, विविध साहित्य प्रकाराच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे. अशा स्वरूपात आपण भाषण संभाषण क्षेत्र आणि त्या अनुसारून क्षमता जर लक्षात घेतल्या तर निश्चित आपला व्यक्तिमत्व विकास तर विकसित होणारच आहे, पण खऱ्या अर्थाने आपण शिक्षण घेतल्यासारखे होईल. वाचन तर वाचा असं नेहमीच म्हटलं जातं आणि हे कशासाठी तर निश्चित आपण वाचन केलं असेल तर आपल्याला विविध क्षेत्रातील माहिती होत जाते आणि या माहितीचा उपयोग आपल्याला अनेक ठिकाणी करून घेता येतो. यानुसार आपल्याला पाठ्यपुस्तक व पाठ्येतर साहित्याचे समजपूर्वक व अर्थ लक्षात घेऊन प्रकट वाचन करता आले पाहिजे. योग्य आरोह व अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करता येणे अपेक्षित आहे. दिलेल्या उतार्याच्या आशयाची मध्यवर्ती कल्पना सारांश विचार समजून घेऊन लेखन करता येणे अपेक्षित आहे.
विविध साहित्याचे समजपूर्वक वाचन करून त्याचा आस्वाद देखील आपल्याला घेता आला पाहिजे. यानुसार या क्षमता आपल्याला विकसित करायच्या आहेत. आंतरजालावर वो म्हणजे चाय आता है ना बनाने। उपलब्ध असलेल्या संकेतस्थळावरील माहितीचे वाचन करून त्या माहितीचा उपयोग करता येणे. विविध क्षेत्रात विविध माहिती उपलब्ध असते आणि त्याचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. यानुसार आपलं वाचन क्षेत्र वाढवा म्हणजे आपल्या क्षमता विकसित निश्चितच होतील. पुढील क्षेत्र आहे लेखन क्षेत्र. लेखन क्षेत्राचा विकास झाला म्हणजे आपल्या ह्या क्षमता वाढविल्या म्हणजे कोणकोणते बदल आपल्यामध्ये येऊ शकतात हे आपण जाणून घेऊ. श्रुत लेखन करताना शुद्ध लेखनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करता येणे. आपलं श्रुत लेखन व्यवस्थित असेल तर निश्चित आपलं शुद्ध लेखन देखील आपण व्यवस्थित पद्धतीने करून आपण लेखन योग्य पद्धतीने करतो आणि काटेकोर पालन जर आपण या शुद्ध लेखनाच्या द्वारे केलं तर निश्चित आपला भाषा विकास आणि भाषा समृद्धी निश्चितच वाढते. ऐकलेल्या वाचलेल्या साहित्याच्या आशयावरील काढलेल्या टिपण्यांचा मुद्द्यांचा विचार आणि विस्तार आपल्याला लेखनाद्वारे करता येतो. दिलेल्या विषयांमध्ये स्वतःच्या विचारांची भर घालून पुनर्लेखन करता येणे. जेव्हा आपल्याला काही विषय दिलेले असतात त्यामध्ये आपण स्वतःच्या विचारांची भर घातली आणि पुनर्लेखन केलं तर निश्चितच आपलं लेखन हे प्रभावशाली होतं. म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूह, सुभाषिते यांचा वापर करून आपण आपलं लेखन देखील प्रभावी करू शकतो. याचा प्रभावीपणा आपल्या लेखनात जर आला तर निश्चित आपण निबंध लेखन योग्य रीतीने लिहू शकतो. दिलेल्या विषयांवर स्वतंत्र व प्रभावी लेखन करता येणे. प्रसंग, घटना यावर आधारित चिकित्सक विचार करून त्याबाबत लेखन करता येणे. घडलेले प्रसंग, कार्यक्रम, घटना यांचे वृत्तांत लेखन करता येणे. विविध प्रसंग आपल्या अवतीभोवती घडत असतात आणि कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये होत असतात. या घटनांचे वृत्तांत लेखन आपल्याला करता येतं. लेखन लेखन क्षमता आपली वाढवणं यासाठी महत्वपूर्ण आहे. पुढील क्षेत्र आणि महत्वाचं क्षेत्र म्हणजे अध्ययन कौशल्य क्षेत्र. या क्षेत्राचा विकास जसा आपण करू त्या पद्धतीने आपला व्यक्तिमत्व विकास तर घडणारच आहे, पण परीक्षा आणि इतरत्र बाबी देखील आपल्या वाढणार आहेत. या दृष्टिकोनातून अध्ययन कौशल्य हे आपलं वाढलं पाहिजे. आपला अभ्यास जसा वाढेल त्यानुसार हे अध्ययन कौशल्य वाढणार आहे. त्यानुसार बघा आपण कोणत्या क्षमता वाढवल्या पाहिजे तर संदर्भासाठी शब्दकोश पाहता येणे. आपली शब्दसंपत्ती वाढली म्हणजे आपलं अध्ययन कौशल्य देखील वाढत जातं. यासाठी शब्दकोश आपल्याला पाहता आला पाहिजे. दिलेल्या विषयावर मुद्देसूद स्वमत स्पष्ट करता येणे. आपल्याला एखादी विषय दिलेला असेल तर त्यानुसार आपलं स्वमत आपल्याला स्पष्ट करता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपलं अध्ययन असायला हवं. विविध कार्यक्रमाचा अहवाल तयार करता येणे. विविध कार्यक्रम आपल्या इथे होत असतात. अवतीभोवती आणि शाळेतील विविध कार्यक्रमांचा अहवाल आपण लिहू शकतो. आपल्या व इतर बोलीभाषेतील म्हणी, वाक्प्रचार यांची यादी करून विषयनिहाय, अर्थनिहाय वर्गीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. यासाठी आपलं अध्ययन कौशल्य वाढवणं गरजेचं आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, बिले भरणे यासारख्या सुविधांचा वापर करता येणे. आपलं अध्ययन कौशल्य जर विकसित होत असेल तर निश्चितच आपल्याला बदलत्या काळानुसार काही सुविधांचा देखील वापर करता येतो. सोशल मीडियाच्या योग्य व जबाबदार वापराबाबत जाणीव निर्माण होणे. आपलं अध्ययन कौशल्य विकसित जर झालेलं असेल किंवा ते आपण करत असू तर निश्चितच आपण एक जबाबदार व्यक्ती बनत असतो आणि सोशल मीडियावर जे मेसेज असतात किंवा जे संदेश आपल्याला दिलेले असतात त्याबद्दल जबाबदार जाणीव निर्माण होऊन आपण जबाबदारीने वागत असतो. संगणकावरील साहित्याचा वापर करताना संबंधितांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची देखील आपण दक्षता घेत असतो. प्रसार माध्यमे, संगणक इत्यादींवरून उपलब्ध होणाऱ्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणे, चिकित्सक विचार करता येणे. आपल्या अवतीभोवती असलेल्या बऱ्याच गोष्टींबाबत आपण चिकित्सक विचार करायला शिकतो आणि हे फक्त आपल्याला अध्ययन कौशल्य वाढवलं तरच करता येऊ शकेल.
संगणक आंतरजालाच्या साहाय्याने भाषांतर करता येणे. विविध सामाजिक समस्यांबाबत होणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी होऊन आपले विचार मांडता येणे. आपल्या अवतीभोवती ज्या सामाजिक समस्या निर्माण होतात त्या चर्चेमध्ये आपण सहभागी होतो आणि आपले स्वमत मांडतो आणि त्यातूनच आपलं व्यक्तिमत्व विकास देखील फुलत जातो. भाषेचा अभ्यास करताना भाषा अभ्यास हे क्षेत्र अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या क्षेत्राचा विकास आपण जर केला तर निश्चित आपण भाषेची समृद्धी तर करतोच, पण त्याचबरोबर आपल्याला त्या भाषेची योग्यता आणि शुद्धता सुद्धा अभ्यासता येते. यासाठी आपण विविध व्याकरण कृती पाठ्यपुस्तकाच्या आधारे अभ्यासत असतो आणि त्याचा उपयोग आपण आपल्या लेखनात जर केला तर निश्चितच आपली भाषा सुद्धा समृद्ध होईल आणि आपला व्यक्तिमत्व विकास देखील विकसित होणार आहे. वेगवेगळे नवरस ओळखता येणे व त्याचा लेखनात उपयोग करून आस्वाद घेता येणे. शुद्ध लेखनाच्या नियमांचा लेखनामध्ये उपयोग करता येणे. पारिभाषिक शब्द जाणून घेऊन भाषेतील बदल व त्यानुसार होणाऱ्या बदल लक्षात घेऊन उपयोग करता येणे. अशा स्वरूपात जर आपण आपलं भाषा अभ्यास क्षेत्र वाढवलं, विकसित केलं तर निश्चित मराठी भाषेचा देखील विकास होणार आहे आणि त्यातून आपला व्यक्तिमत्व विकास देखील साकारला जाणार आहे. या व्यक्तिमत्व विकासाला पोषक असं पाठ्यपुस्तक आपलं आहे आणि हे पाठ्यपुस्तक आपल्याला आपल्या व्यक्तिमत्व विकासाकडे घेऊन जाणार आहे. त्यानुसार आपण एक एक पाठ आणि त्या पाठाद्वारे आपला कोणता व्यक्तिमत्व गुण हा साकारला जाईल किंवा तो आत्मसात आपल्याला करून घेता येईल हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता म्हणजे वंद्य वंदे मातरम. या कवितेतून आपल्याला राष्ट्रभक्ती, प्रेरणा, देशप्रेम, कृतज्ञता, वीररस अशा गोष्टींची ओळख होते आणि यातूनच आपला व्यक्तिमत्व गुण म्हणजे आपलं राष्ट्रप्रेम आपल्याला वाढवायचं आहे. संतवाणी या कवितेमध्ये जैसा वृक्ष नेणे, संत सज्जनांचं वर्तन आणि त्यांचे गुण, त्यानुसारच वृक्षाचे गुण आणि त्यांचे महत्व आपल्याला जाणून घेता येते. धरीला पंढरीचा चोर या कवितेमध्ये वात्सल्य, आत्मसमर्पण, प्रेमळ सुसंवाद, भक्तिप्रेम ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि यातूनच आपला व्यक्तिमत्व गुण साकारायचा म्हणजे संत साहित्य जाणून घेणे. संत साहित्य हे आपल्या मराठी भाषेची अनमोल देणगी आहे आणि ही जाणून घेणं हे आपलं काम आहे. यासाठी आपला हा व्यक्तिमत्व गुण वाढवणं गरजेचं आहे. तिसरा पाठ म्हणजे कीर्ती कठियाचा दृष्टांत. यशाचा अहंकार न बाळगणे, ग्रंथाची ओळख व त्यातील भाषा ओळखणे, आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यातील फरक जाणून मराठी भाषेचे संवर्धन करणे हे आपल्याला या पाठातून अभ्यासता येते आणि या पाठाच्या आधारे आपल्याला व्यक्तिमत्व गुण वाढवायचा आहे तो म्हणजे मराठी साहित्याचा इतिहास व प्रगती जाणणे. त्यानंतर चौथा पाठ आहे नात्यांची घट्टवीण. यातून माणूस व नाती यांची गुंफलेले सुंदर आयुष्य, नाती माणसं कशी सुंदर असावी, त्यासाठी काय काय प्रयत्न करावे हे सहज आणि परिणामकारकरित्या समजावले आहे. या पाठाच्या आधारे आपण नातेसंबंध सुधारणे किंवा नातेसंबंधातून आयुष्याचे धागे गुंफत जाणे हा गुण विकसित करायचा आहे. पाचवा पाठ एक होती समई. अनुताई वाघ यांचं व्यक्तिमत्व रेखाटलेलं या पाठात आहे. त्यांच्या कार्यातून उदात्त व्यक्तिमत्व कसे घडत जाते हे त्यांच्या कार्यातून आणि प्रेरणार्थक आणि मार्गदर्शक असा हा पाठ आहे. या पाठाच्या आधारे आपण व्यक्तिमत्व कसे असावे किंवा ते घडवत असताना आपलं कार्य हे प्रेरणादायी कसे ठरेल हे आपल्याला व्यक्तिगुण वाढवायचे आहे. पुढील पाठ म्हणजे स्थूल वाचनाचा पाठ आहे. हास्यचित्रातील मुलं. यात कलागुणांना वाव मिळून त्यातील सौंदर्य ओळखून त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. या दृष्टिकोनातून हा आपला पाठ आहे. या पाठाचा अभ्यास केल्यानंतर निश्चितच आपले कलागुण आपल्याला वाढवता येतील आणि कला सौंदर्य हा व्यक्तिमत्वातला गुण आपल्याला विकसित करता येईल. पुढील कविता म्हणजे या झोपडीत माझ्या.
झोपडीतही म्हणजे छोट्याशा गोष्टीत देखील खरे सुख, खरा आनंद असतो आणि हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून शिकायला मिळालेलं आहे. या दृष्टिकोनातून आपण खरे सुख आणि खरा आनंद उपभोगता येणे हा व्यक्तिमत्व गुण विकसित करायचा आहे. दुपार कंटाळवाणी अशी असते, नकोशी वाटणारी अशी असते. ही नकोशी आणि कंटाळवाणी जरी असली, तरी ही भावना किती सुखद आणि सुंदर, प्रेरणादायी व नवनिर्मितीची उर्मी देणारी आहे, हे आपल्याला दुपार या पाठातून शिकता येते. त्या पाठाच्या आधारे आपण नकारात्मकता कमी करून सकारात्मक दृष्टिकोन कसा वाढवला पाहिजे, हे व्यक्तिमत्व गुण आपण वाढवू शकतो. अभियंत्याचे दैवत या पाठामध्ये डॉक्टर विश्वेश्वरय्या कर्तबगारीतून समाज कल्याण आणि त्यातूनच साकारात गेलेलं व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्याला या पाठात अनुभवता येते आणि त्यातून उभारलेली राष्ट्रबांधणी करून जीवन कसं सार्थकी लागलेलं आहे हे आपल्याला या पाठात दिसून येतं. या पाठाच्या आधारे आपण स्वकर्तबगारीतून समाज कल्याण आणि राष्ट्रबांधणी कशी केली पाहिजे, हे गुण आपल्यामध्ये कसे आले पाहिजे, या गोष्टी आपल्याला शिकता येण्यासारख्या आहेत. पुढची कविता आहे, मी वाचवतोय. समाज आणि संस्कृतीचं जतन व संवर्धन करून ते टिकविणे. बदल घडत असतात, पण चांगल्या गोष्टी टिकवणे देखील महत्वाचे असते. हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून शिकायला मिळालेलं आहे. यानुसार आपण संस्कृतीचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे. हे व्यक्तिमत्व गुण आपले वाढविले पाहिजे, हे निश्चितच सांगता येईल. त्याचबरोबर पुढचा पाठ आहे, यंत्रांनी केलं बंड. यंत्रांच्या आहारी न जाता त्याची मदत घेणे, प्रगती निश्चित करावी, पण त्यासाठी अधोगतीचं भान ठेवून, हे आपल्याला या पाठातून शिकायला मिळालेलं आहे. या पाठाच्या आधारे आपण अति वापर टाळणे हा गुण घेतला पाहिजे. वापर करताना कोणत्याही वस्तूचा अतिरेक हा किती घातक असतो किंवा एखाद्या गोष्टीचा वापर योग्य करणे, हे आपल्याला गुण या पाठाच्या द्वारे आत्मसात करायचे आहे. स्थूल वाचन, इंग्लंडचा हिवाळा. वातावरणाशी तुलना करून ऋतूंमधील साम्य व भेद यांची शब्दरूपी चित्रवर्णन त्यातूनच मिळालेला आपल्याला सुखद अनुभव या पाठाच्या आधारे अनुभवता येतो. या पाठाच्या आधारे आपण वर्णनात्मक लेखन कसं करावं किंवा वर्णनात्मक लेखनासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, हे या पाठाच्या आधारे आपण गुण विकसित करायचे आहे. यातूनच भावी पिढीमध्ये आपल्याला लेखक किंवा चांगले भाषण करते किंवा वर्णनात्मक लेखन जर केलं, तर आपल्याला अतिशय लेखनातून सुद्धा सुखद अनुभव मिळू शकतो. हे आपल्याला गुण वाढवता येतील. मातीची सावली. शहरी जीवनमानाचा प्रभाव, त्यामुळे लोप पावलेली ग्रामीण जीवनमान, शेती व त्यांच्या संसाधनांचा लोप, यातूनच मानवी मनाला होणारे दुःख परसू या व्यक्तीच्या माध्यमातून आपणाला कळते. या पाठाद्वारे आपण ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन केलं पाहिजे, शेतीचं संवर्धन केलं पाहिजे आणि वयोवृद्धांचा सांभाळ केला पाहिजे, हे गुण आपल्यामध्ये विकसित करायचे आहेत. पुढील कविता आहे, महाराष्ट्रावरून टाक वाढून काया. कलेतून, लोकभाषेतून आपण आपल्या महाराष्ट्राचा गुणगौरव केला पाहिजे. या दृष्टिकोनातून ही कविता आपल्याला अभ्यासायची आहे. साहित्याचं आणि महाराष्ट्राची जपणूक करत गुणगौरव करणे हा गुण आपला विकसित करायचा आहे. पुढील पाठ आहे, थोडं आभार नियम करूया. आधुनिकता आणि त्यातील हास्यास्पद होणाऱ्या गोष्टी म्हणजे आंधळेपणाचे अनुकरण. आपण बदलत असताना, आधुनिकीकरण अवलंबत असताना आपण ते डोळसपणे केलं पाहिजे. विवेकबुद्धी आपण जागृत ठेवून त्याचं अनुकरण केलं पाहिजे. हे आपल्याला या पाठातून घेता येण्यासारखे गुण आहेत. पुढील पाठ आहे, आदर्शवादी मुळगावकर. मुळगावकर यांची कार्यपद्धती व कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन त्यांचं अतुलनीय कार्याचा परिचय आपल्याला या पाठात झालेला आहे. त्यांच्या गौरवार्थ मानवंदना देणारा हा पाठ आहे. या पाठातून आपल्याला नेतृत्व कसं करावं किंवा आपलं नेतृत्व गुण कसं वाढवावं हे शिकता येईल. आदर्शवत कार्य कशी करावी
हे देखील गुण आपल्याला आत्मसात करता येतील. पुढील कविता आहे निरोप. मुलाला निरोप देताना आईच्या अंतःकरणातील विविध भावभावनांचे वर्णन या कवितेत आलेलं आहे. या कवितेच्या माध्यमातून आपल्याला देशभक्ती वाढवायची आहे, विक्रमीपणा आणि आई आणि मूल यातील जे वात्सल्य, प्रेम, ममत्व आहे ते जाणून घ्यायचं आहे. स्थूल वाचन. बिग 5च्या सहवासात प्राण्यांची वैशिष्ट्ये, भूभागानुरूप अर्थव्यवस्था व त्यानुसार साकारलेली रंजकता हे आपण या पाठात अभ्यासलं आहे. यानुसार आपले व्यक्तिमत्व गुण विकसित करताना प्राण्यांविषयी आस्था, भटकंतीतून दृकश्राव्य अनुभव आपल्याला विकसित करता येतील. वनवासी निसर्ग सौंदर्य या कवितेत आपल्याला अनुभवता आलेला आहे. त्यातील विविधता व त्यातूनच साकारलेलं जीवन या कवितेत आपल्याला अभ्यासता येतं आणि यानुसार आपण निसर्गप्रेमी बनणं व त्यानुसार त्याचं सौंदर्य, त्याचा आस्वाद घेत असताना त्यात जीवन जगत असणारी माणसं आणि त्यांचं जीवनमान हे जाणून घेता येणं महत्वपूर्ण आहे आणि त्यानुसार आपला व्यक्तिमत्व गुण आपण साकारायचा आहे. ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप. ऑलिम्पिक सामन्याबाबत माहिती, विविध खेळांचे महत्व, जागतिक खेळ व स्पर्धा माहिती व त्या अनुषंगाने आपला विकास करणं हे आपल्याला या पाठातून शिकता येण्यासारखं आहे. यातून आपण आपल्या खेळ आणि खेळाचे महत्व, विविध सुप्त गुणांचा विकास करायचा आहे. प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळे गुण असतात. ज्यांच्यामध्ये खेळ त्यांना चांगल्या स्वरूपाचा खेळता येत असेल तर निश्चितच त्यांनी आपले सुप्त गुणांना अनुसरून विकास करायचा आहे. पुढील पाठ आहे हसरे दुःख. आयुष्यातील दुःखद गोष्टी देखील सुखद हसऱ्या करता येतात हे चार्ली यांच्या व्यक्तिमत्वाचं गुण आहे आणि त्याची ओळख आपल्याला या पाठातून होते. या पाठातून आपल्याला कोणता व्यक्तिमत्व गुण घेता येईल तर दुःखद गोष्टी देखील सुखद सकारात्मकता साठवलेली असते आणि ती सकारात्मकता आपण वाढवणे गरजेचं आहे. पुढील पाठ आहे प्रीतम. कौटुंबिक परिस्थितीमुळे आणि भावनिक स्थिती किती वाईट असली तरी व्यक्ती विकास साधला जातो हे आपल्याला या पाठातून शिकण्यासारखं आहे. आपणाला प्रीतम या मुलाच्या माध्यमातून कळते की शिक्षक व विद्यार्थी नाते म्हणजे मखमली ऋणानुबंध हे पाठातून आपल्याला अभ्यासता येईल. यातून आपल्याला कोणता व्यक्तिमत्व गुण साकारता येईल तर संकटात किंवा बिकट परिस्थितीमध्ये देखील आपण मार्गक्रमण केलं पाहिजे किंवा कोणत्याही संकटाला न घाबरता आपण त्यातून मार्ग काढला पाहिजे. पुढील कविता आहे आपुले जगणे आपुली ओळख. काय करावे काय करू नये यातून आपली ओळख बनविणे याची जाणीव आपल्याला या पाठातून होते, या कवितेतून होते. या कवितेच्या माध्यमातून आपल्याला स्वविकास वाढवता येण्यासारखा आहे. योग्य काय करावे, स्वविकास घडवताना योग्य कोणत्या गोष्टी कराव्यात हे आपल्याला या पाठातून जाणून घेता येईल. स्थूल वाचन. विश्वकोश या पाठातून आपल्याला ज्ञानविषयक गरजा व मराठी भाषा समृद्ध करणे, विश्वकोश अभ्यासण्यासाठी सवय लागावी यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन होते आणि विश्वकोशामुळे आपली शब्द संपत्ती वाढते. या संपत्तीमुळेच आपण मराठी भाषा सुद्धा समृद्ध करू शकतो. म्हणून आपण आपला व्यक्तिमत्व गुण वाढवायचा आहे. मराठी भाषा समृद्ध करणे, ज्ञान संपन्न बनणे, अचूक शब्द प्रयोग करता येणे हे आपले गुण वाढवायचे आहेत. आतापर्यंत आपण पाठ आणि त्या पाठाद्वारे आपण कोणते व्यक्तिमत्व गुण वाढविले पाहिजे यानुसार विचार केला. आता आपण उपयोजित लेखन यातून देखील आपले काही व्यक्तिमत्व गुण हे विकसित होणार आहे. या दृष्टिकोनातून आपण उपयोजित लेखन पाहणार आहोत. उपयोजित लेखन हे फक्त व्यक्तिमत्व गुण साकारत नाहीत तर आपल्याला करिअरच्या संधी देखील उपलब्ध करून देणाऱ्या आहेत. म्हणून उपयोजित लेखनाचा जास्तीत जास्त सराव करणं महत्वपूर्ण आहे. पत्रलेखन म्हणजे आपल्याला विविध विषयानुसार पत्र व्यवहारातून देवाणघेवाण करता येणे हे शिकवलं जातं आणि यातूनच आपल्याला व्यावहारिक दृष्टिकोन वाढीस लागतो.
पुढील आहे बोलीभाषा. मराठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक घटक आणि विविध बोलीभाषा या गोष्टींचा परिचय आपल्याला व्हावा या दृष्टिकोनातून बोलीभाषा अभ्यासाला आहेत. बोलीभाषेतील विविधता समजून घेऊन आपण त्यांचा विविध अंगाने अभ्यास करणं महत्त्वपूर्ण आहे आणि त्या अनुषंगाने आपण मराठी भाषेचा विकास करू शकतो किंवा मराठी भाषा अधिकाधिक पद्धतीने जाणून घेऊ शकतो. पुढील आहे कथालेखन. सृजनशीलता, कल्पना विस्तार, नवविचारांचा उदय व्हावा या दृष्टिकोनातून आपलं कथालेखन हे अधिकाधिक उत्तम बनलं पाहिजे. यातून आपले व्यक्तिमत्व गुण साकारले जातील. ते म्हणजे नवनिर्मिती, सृजनशील विचार, कल्पना आणि त्या कल्पनेचा आविष्कार याला चालना मिळणारं कथालेखन आहे. जाहिरात. आधुनिकीकरण, बदल, नवनवीन माहिती तात्काळ समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे जाहिरात लेखनातून आपल्याला शिकण्यासारखं आहे. विविध क्षेत्रातील निर्मिती वस्तू, उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे जाहिरातीद्वारे केलं जातं. या जाहिरातीमधून आपले व्यक्तिमत्व गुण विकसित करताना आपल्याला करिअरच्या संधी देखील उपलब्ध होणाऱ्या आहेत. म्हणून याचा जास्तीत जास्त सराव करावा हे अपेक्षित आहे. प्रसार माध्यमातून माहितीची अचूकता, योग्यता समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्याला जाहिरातीद्वारे करायचे आहे. करिअरच्या संधी त्यातूनच आपल्याला निर्माण होणारे आहेत. पुढील आहे मुलाखत. कमी शब्दात व्यक्तीला बोलते करण्याची कला म्हणजे मुलाखत आणि या मुलाखतीतून आपल्याला संवाद कौशल्य वाढवणे, त्यानुसार संवाद साधून माहिती मिळवता येणे हे गुण विकसित करता येतील. संवाद लेखन, सुसंगत विषयानुरूप विषयावर केलेले चिंतन म्हणजे संभाषण. यातून साकारित झालेला संवाद म्हणजे संवाद कौशल्य आणि संवाद लेखनातून आपण सुसंवादी होऊन संवाद कौशल्य आपलं वाढीस लागणार आहे. पुढील आहे वृत्तांत लेखन. घडलेल्या घटनेचे यथातथ्य केलेलं वर्णन म्हणजे वृत्तांत लेखन आणि या वृत्तांत लेखनातून आपल्याला घटनेबाबत क्रमवार माहिती सांगता येईल आणि निश्चितच आपला व्यक्तिमत्व गुण विकसित होत जाईल. पुढील म्हणजे निबंध. विषयानुसार विचारांची केलेली मुद्देसूद मांडणी म्हणजे निबंध. निबंधातून आपल्यातील अभिव्यक्ती क्षमता वाढीस लागते. यातूनच आपण वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहून आपण लेखनाद्वारे अभिव्यक्त होत असतो. हे शब्द असेच लिहा या आपल्याला दिलेल्या शब्दांमधून आपल्याला मराठीची शुद्धता, अचूकता वाढवता येते. हे शब्द आपण असेच लिहिले आणि त्याचा सराव केला तर निश्चितच आपल्या लेखनामध्ये शब्द हे अचूक आपल्याला लिहिता येतील आणि त्यातून आपल्याला भाषेची शुद्धता व तिचे संवर्धन करता येईल. पारिभाषिक शब्द आपल्याला दिलेले आहेत. ज्ञान क्षेत्रातील बदल आणि त्या बदलांची अचूक माहिती मिळणे, ज्यानुसार भाषेमध्ये परिवर्तन होत जातं आणि सभोवताली जगामध्ये देखील परिवर्तन होत जातं आणि त्या बदलानुसार व्यवहार सापेक्ष भाषेची निर्मिती होते आणि व्यवहार सापेक्ष भाषा ही आपल्याला बोलता आली पाहिजे. यानुसार आपण पारिभाषिक शब्दांचा विचार करून त्याचा उपयोग आपल्याला आपल्या भाषेमध्ये करून घेता येतो. या दृष्टिकोनातून आपण पारिभाषिक शब्द हे अभ्यासायचे आहेत. अशा क्षमता आणि अशा स्वरूपात आपण जर अभ्यास केला तर निश्चितच आपण परीक्षार्थी न होता आपण योग्य व्यक्तिमत्व विकास देखील आपल्या मराठी भाषेतून घडवून आणू शकतो आणि आपला व्यक्तिमत्व विकास वाढीस लागणं हेच आपलं मुख्य उद्देश आहे. या दृष्टिकोनातून जर आपण अभ्यास केला तर निश्चित आपले 25 निकष देखील पूर्ण होतील आणि मराठी भाषा आणि तिचा विकास आणि तिची समृद्धी देखील वाढणार आहे. या मराठी भाषिक क्षमता वाढल्या म्हणजे स्वविकासाबरोबर आपली माय मराठीच्या विकासाची कक्षा रुंदावेल आणि ही रुंदावलेली कक्षा म्हणजे आपल्या मराठी भाषेचा देखील विकास आहे. या दृष्टिकोनातून मी तुम्हाला असं सांगेल की बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसून आम्ही कटिबद्ध. या दृष्टिकोनातून आपण
अभ्यास करायचा आहे आणि सरावातून आपले कौशल्य आणि क्षेत्र आणि त्यानुसार क्षमता वाढवायची आहे. त्यानंतर आपण 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिन साजरा करणार आहोत. त्यानुसार आपण आपल्या खऱ्या मराठीचा विकास आपल्या हातात आहे आणि तो विकास आपल्याला करायचा आहे. या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करा. आपल्याला शुभेच्छा. मान आहे मराठी भाषेचा आपल्या मनी. शुभेच्छा तुम्हा सर्वांस मराठी भाषा दिनी. धन्यवाद.